नेहमीप्रमाणे मास्तरांनी आज पुन्हा एकदा ग्रामसभेत मार्गदर्शन करण्यासाठी बोलावलंय पाहुण्यांना. आता त्यामुळे गावाचा विकास होईल की नाही हे माहिती नाही, पण हास्याचा धबधबा मात्र नक्कीच निर्माण होईल. टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या सगळ्या इरसाल गावकऱ्यांचं. नमस्कार मंडळी. तुम्ही जो काय मला सरपंच पदाचा मान दिला व्हाय त्याच्यामुळे मी सगळ्यांचा आभार व्यक्त करतो. थांबा रे, ए थांबा मोरे. वाव. काय चाललंय हे? काय म्हणजे? सरपंच आहात का तुम्ही? नाही सरपंच नाही, उपसरपंच आहे ना. व प्रभारी म्हणून मी कार्यभाग स्वीकारला म्हणून मी म्हटलं काय समजलं. काहीही आवश्यकता नाही त्याची. नाही का आता उपसरपंच म्हणून कार्यभाग बघतोय ना. सरपंच थोड्याच दिवसांसाठी हिमाचलला गेलेले आहेत. इथे थंडीत घ्यायची रब्बी पिके या कृषी प्रदर्शनासाठी ते गेलेले आहेत. येतील ते. काय फायदा आहे काय? तिथं जाऊन पण ऊसच लावणार आहेत. आणि ऊसाच्या मल्यात जी मजा आहे ती बर्फाच्या शेतीत कुठे आहे? गप्पा बस रे. प्रत्येक गोष्ट ऊसाच्या शेतात नेण्याची गरज नाहीये. नाही तर काय 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 गोष्टी आमराईत पण घडतात. ये चिकी तुझं मिल्कशेक करीन बी येणे. आवाज चढू नको, आजूबाजूला. थांबा रे. नका सतत भांडण थोबडं नाही केलं मी. मास्तरांनो हा. काय इथं लवकर पटापट बोला. नाही माझ्या बारकी ताप पिलो आहे ना त्याच्यासाठी काढो बनूक जाऊचा. सारखं बारकच तापते. ओ चला चला मग आवरा पटापटा, मला पण जायचं, माझी पण मीटिंग आहे. कुठं मीटिंग कुठे तुझी? ते आसवरवाला येणार आहे माझ्या दाढीची केस विकत घ्यायला. एकदम कशी तिकडे बस. पहिल्या ग्रामसभेत आलाय. तिकडे बस. अजिबात गोंधळ नको. अरे बाळांनो जरा हिच्याकडे पहा. बघा रे सगळ्यांनी. मास्तरांनो चिकनी आहे. थोबडव का रे मी खरंच तुम्हाला. हिच्याकडे पहा म्हणजे ही कशी शांत बसलेली आहे तसं तुम्ही सुद्धा शांत बसा. हे बघा लक्षात घ्या, आजची ग्रामसभा जी आहे ती एका विशिष्ट कारणासाठी जमलेली आहे. का? कारण गावात साथीच्या रोगांचं प्रमाण वाढलेलं आहे. होय. काय हम्म. पण मास्तरांनो मला काय साथीच्या रोगाचं टेन्शन नाही आहे. का? मी सिंगल आहे ना अजून. माझं लग्न नाही झालंय. चिकू बिया काढा. मागवा प्रभारी उपसरपंच मागवा. बोलायचं राहूत ना बाजू. याचाच आपला पुढे नका रे, सतत नका भांडू. साथीचे रोग म्हणजे काय? काय? तर व्हायरल फिवर. आता वरचेवर ताप येतो की नाही, खोकला होतो, सर्दी होते की नाही, होते. त्याला म्हणतात साथीचे रोग. तर ते होऊ नयेत किंवा ते होऊ नये त्यासाठी आपण काय काळजी घ्यायची, यासाठी जिल्हा परिषदेच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी आपल्या गावात एक हायजीन इन्स्पेक्टर पाठवायचं ठरवलेलं आहे. मास्तरांनो गावात इन्स्पेक्टर येता कामा नये. काय म्हणतात आहे? गावात इन्स्पेक्टर मोरे, प्रत्येक इन्स्पेक्टर हा पोलीस नसतो. इन्स्पेक्टर म्हणजे निरीक्षक. आणि आपल्या गावात हायजीन इन्स्पेक्टर म्हणजे आरोग्य निरीक्षक येणार आहेत. आता एक गोष्ट लक्षात घ्या, आपल्या गावात जे इन्स्पेक्टर येणार आहेत ते तुम्हाला जे काही सांगतील ते शांतपणे ऐका, काळजीपूर्वक ऐका. कळलं? ते कधीही येतील. येऊन द्या, आम्ही बघतो काय. ते आल्यानंतर नीट नमस्कार, नमस्कार. मी इन्स्पेक्टर प्रिया. नाही मी हायजीन इन्स्पेक्टर आहे. या 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 नमस्कार. ती पोलिसातली इन्स्पेक्टर नाहीये नाही मी. ते जरा बसा बसा. ए दत्तू जा. पंचायतीच्या ऑफिस मधून लाकडी खुर्ची आणा. नाही राहू दे मी बसेन ना इथे, पारावर बसेन ना मी. नाही पारावर कशाला? नाही खरंच थँक्यू, मी इथे बसेन, काही हरकत नसेल तर. हरकत नाही. मी तरी कधी बसणार गावच्या पारावर, नाही का? सगळ्यांनी इथे बसायची गरज नाहीये. सर का ते बाई बोलल्या पारावर बस. नमस्कार. नमस्कार, मी प्रभारी उपसरपंच आहे का? प्रभारी सरपंच असत. हरकत नाही मॅडम नमस्कार. मिळाला आहे सगळ्यांचा रामराम मिळालेला आहे. बसा. नमस्कार. हाय. आता येताना वेशीवरती मंदिर लागलं मला. होय काय? तर मी प्रसाद आणलाय सगळ्यांसाठी. शाबास. आता ना हेच चुकतं तुम्हा सगळ्यांचं.
मला सांगा, प्रसाद घेण्यापूर्वी किती जणांनी हात स्वच्छ केले? असे हात नाही स्वच्छ करत. या काय सवयी आहेत? आणि मुळात तुम्ही हे जे काही पुसलं ते ज्याला पुसलं ते तरी स्वच्छ आहे का? नाही ते तुम्ही नाही. 4 ठिकाणी फिरता, 4 लोकांना भेटता, तुमचे कपडे मळके होतात आणि त्याच मळक्या कपड्यांना हात पुसल्यावरती हात कसे स्वच्छ होतील? हा, बरं तुम्ही थुंकीने हात पुसता. थुंकी म्हणजे काय मिनरल वॉटर आहे? हा? त्याच्याने हात स्वच्छ होत नाहीत. कळतंय तुम्हाला? बाई मी काय म्हणतो, घरी जाऊन आंघोळ करून येतो, पण तुम्ही तुमच्या हाताने प्रसाद द्याल काय? नाही ते एक काम करा ना, आमचा हात खराब आहेत ना ऑलरेडी, तर तुम्ही तुमच्या हाताने आम्हाला भरवाल काय? तुम्ही काय बोलता? मी तुम्हाला हात धुण्याबद्दल सांगते, तुम्ही प्रसाद भरवण्याच्या काय गोष्टी करताय? ए, ते बाजूला आहे, बाजूला आहे. बाजूला बरोबर आहे हो. माफ करा. हे बघा, सोपी गोष्ट आहे. आहे. मुळात काही खाण्यापूर्वी हात स्वच्छ धुणं गरजेचं आहे. हा. स्वच्छ पाण्याने हात धुणं गरजेचं आहे आणि हात धुतल्यावर कुठेही हात न लावता पटकन जेवायला बसायचं. नाही नाही तुम्ही म्हणतो तो बरोबर आहे. हा. आम्ही हात तसं धुवताव, पण हात कुठे ना कुठेतरी लागतो. माझं कसं आहे, उठता बसताना असं हात ना खाली टेकावं लागतात, त्याशिवाय उठता बसता येतच नाही ना. हे बघा गाय गाय तांबार मोडला. बरं. आणि हा जो पाय आहे ना, ह्या पायावर घ्यायचा असेल तो असा अंगठा धरून घ्यावा लागतो. आणि हा अंगठा कुठं कुठं फिरून आलाय तुम्हाला काय सांगू. काय धड आहे तो. आणि हे मोरे म्हणजे हो. हे मोरे 7 वाजल्याच्या नंतर सरळ चालतच नाहीत. हे असेच नाही, असते, ते- असेच असते ते- ते. अहो, मी काय बोलतेय ते शिरतंय का तुमच्या डोक्यात? नाही. मी म्हणलं, हात धुण्यानंतर जर का तुम्ही इकडे तिकडे हात लावलात तर तो परत खराब नाही का होणार? नाही बरोबर. बाय, कळतंय का? कळलं, पण हे असं असेल तर वांगण करायचे वांदेच झाले म्हणायचे. वांगण म्हणजे वांगण आहे हा. ना, त्या नारळाच्या झाडावर चढून तिथला नारळ काढून तिथंच खोबरं खातो. हा. आता तो खोबरं खायला गेला आणि त्याला कळलं की हात खराब आहे, तर झाडावरनं खाली उतरणार, हात धुवणार, परत येणार, झाडाला धरणार, वरती जाणार, खोबरं खायला जाणार, त्याला कळणार हात घाण परत खाली येणार. हो. असं सारखं वर खाली करण्यात पाय घासारला आणि बिचारा कुठेतरी झाण झारला. जावा तर कोण? त्या पण आहे. बरं मी म्हणतो, एवढ्या एरझाऱ्या घातल्यानंतर खोबरं खायचं कधी? हो, त्या पण आहे. मी काय सांगते ते तुम्हाला कळत नाहीये का? मी हात धुण्याबद्दल बोलतेय, तुम्ही वेगळेच मुद्दे मला सांगताय. पण ह्याच्यावर एक आयडिया आहे माझ्याकडं. काय? समजा वांगणकर वरती चढला हा. आणि शाळेतल्या पाण्यानं हात धुतला, हा. तर त्या खोबरं खाईल काय? हा, चालेल काय? अरे मला चिकट होईल ना ते. नाही नाही, मी काय म्हणतो ऐका, त्याच्यापेक्षा वांगणकरला जाऊन सांग, काय? वर पाण्याची बादली बांध, नारळ काढला ना हात धुतला की खोबरं खाईल तू. हे चांगलं आहे. हे ते झाडावरती बादल्या बांधताय तुम्ही. मी तुम्हाला हात स्वच्छ करायचं सांगते, तुम्ही झाडावरती बादल्या काय बांधताय? बाईंनो आहे त्या लोकांचा ना असाच आहे, खैला इशय खै घेऊन जातात. तुमचा काय हा नाता जरा पटपट बोला, माझ्या बारक्या ताप इलो ना, काढा बनवू जाऊ नाही बनवा बनवा काढा बनवा. हो. ओ, बघावा ना तेव्हा ह्यांचा ना पोरगाना तापलेलाच असतो. ताप ताप येतात. काय सांगता? मग. हो, आहे. नाही, मला एक सांगा, तुमच्या मुलाला सतत ताप येतो? ताप येता. याचं कारण तुम्हाला माहिती आहे ताई? नाही. याचं कारण आहे की तुम्ही हायजीन पाळत नाही. काय तुम्ही हायजीन पाळत नाही. नाही ना, हायजीन कसं आता आम्हाला गरीब लोकांना कसं परवडणार ना हायजीन हा, बरोबर तुमचं. आहे. महाग आहे. आम्ही गरीब लोक पडली ना. बरोबर. 730 रुपयाला आहे ती. मग कसं एक परवडेल? मिनिट, कुठली हायजीन 730 रुपयाला आहे? दारू विषयी बोलतायत ते. शांत बसा रे. हायजीन मराठीत मॅडम. मराठीत सांगते. हायजीन म्हणजे स्वच्छता. अच्छा. स्वच्छता पाळलीत की जवळपास अर्धे रोग स्वच्छता पाळण्यानेच बरे होतात. अच्छा अच्छा. आणि यासाठी कुठलाही अतिरिक्त खर्च लागत नाही. हा. छोट्या छोट्या सवयी आहेत, त्या फॉलो केल्या की तुम्ही स्वच्छता पाळू शकता. अच्छा म्हणजे स्वच्छ. म्हणजे आता बघा, हात स्वच्छ धुणं, हात स्वच्छ. हात स्वच्छ पाण्याने धुणं, जेवणाआधी हात धुणं, या साध्या साध्या सवयी आहेत. नाही नाही, पण मी काय म्हणतो, आम्ही हात धुऊ हा. पण तर पाणी स्वच्छ आहे, आम्ही कसं ओळखणार? उत्तम प्रश्न. वा. तर पाणी स्वच्छ कसं करायचं? पाण्यात तुरटी फिरवली की पाण्यातली सगळी घाण पाण्याच्या तळाशी जमा होते. अहो बाईंनो, दाढीचे केस गेले तर पाण्यात. दाढीचे केस का जातील पाण्यात? अहो दाढी केल्यावर तुरटी फिरवतो ना आम्ही गालावर, तर राहिलेले ते तुरटीला चिकटतात केस, ते पाण्यात जातील ना. दाढीची तुरटी नका फिरवा मग पाण्यात. दाढीची तुरटी वेगळी ठेवा, पाण्याची तुरटी वेगळी ठेवा. सिंपल आहे ना? म्हणजे दोन दोन तुरट्या? अर्थात नाही नाही, मग आमच्यासारख्या गरीब लोकांना दोन दोन तुरट्या कुठे परवडणार? नाही. 37 रुपये तुरटी आहे. तुरटी आणि त्याच्यात दोन घ्या, याच्यामध्ये अरे झाले किती? कुठली आली आहे 37 रुपयाची तुरटी? काय? केसरयुक्त तुरटी आहे का तुझी? थांबतोस का जरा? तुरटी म्हणजे
सावत्या आगाऊपणा नको, माफ करा. मी सांगते ते ऐका, मला उलट शिकवू नका. नाही बरं. थँक्यू मास्तर. हा. तर स्वच्छ पाण्याने हात धुवायचे. आता मला सांगा, तुम्ही घरात गेल्या गेल्या पहिल्यांदा काय करता? बायको घरी आहे की पळून गेले ते बघतो. काय? 2 वेळा पळून गेली हो माझी बायको. काय आहे, मी पुढच्या दरवाज्यात असतो ना, वासाडी मागच्या दरवाज्यात पळून जाते. बायको पळून जात? बायको काय सांगू तुम्हाला, गावात तोंड टाकवायला जागा शिल्लक राहिली नाही माहिती आहे. मग नाक कापला नाही बायकोनं माझा. सगळं चिडवतात पळणाऱ्या बायकोचा नवरा म्हणून. माझा प्रश्न वेगळा आहे. आणि मला घरी गेल्यावर पहिल्यांदा बायकोचा चेहरा बघायचा असं माझं स्वप्न आहे, पण अजून माझं लग्नच झालेलं नाही. माझं स्थळच कोण देत नाही. बर, तुम्हाला म्हणतो, मला एक शंका आहे, उद्या जर माझं लग्न झालं ना तर मी घराच्या बाहेर पडेन की नाही हीच शंका आहे मला. मी प्रश्न वेगळा विचारला. माझं पण तसंच आहे हो. तुमचं पण माझं बी तसंच आहे. तर मी बायको घरी गेलो बघतच नाही, बायकोच नाही ना मला. होय, हा. मी काय करतोय, मी जाऊन पहिलं ऊसात बघतोय ऊस नीट आहे का. आमच्याकडे जी बिनी लय बाराची, एवढाच ऊस झोपावला असतोय बरोबर. तुम्हाला लय ताप दिलाय त्या दिवशी, किस्त्या नडगे हाणले धरून धरून. अरे नाही. 5 डुकर कोलं किती होतं? 12ची सगळी निवार हाणली. मग मी साधा सोपा प्रश्न विचारला, कुठली डुकर आणि कुठल्या नडगे आहे काय सांगतात मला? माफ करा, माफ करा. घरात गेल्यानंतर तुम्ही पहिल्यांदा काय करता याचं उत्तर द्या. बाई तुम्ही सांगतोय. हा, सांग. घरात गेल्या गेल्या ना आधी मी चप्पल काढते. शाबास, हे हा. बघा. मग आज जाते माझ्या बारकी ताप येता ना, हा. त्या का मांडीवर घेऊन ना त्या काढू पाचते. हा. बारक्याचं नाक गळतं त्या करूक सांगते, त्याचं नाक काढते आणि झटकते. आताक लागलेला असताना त्याचा भिंतीक पुसतय आणि मग स्वयंपाक घरात जाऊन भाकऱ्या थापते. त्याच हाताने भाकऱ्या थापता? नाही नाही, हात पदराक पुसताय ना. अरे देवा. मावळट आहात का रे तुम्ही सगळे? काय? हा? घरात गेल्यानंतर आपण सगळ्यात आधी काय करतो? हातपाय धुतो की नाही रे? मग ते धुता की नाही? कधी कधी कधी- म्हणजे अरे मग ते धुवा, ते गरजेचं आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे. इथपासून सुरुवात आहे. खूप शिकवावं लागणार आहे. हातपाय धुणं गरजेचं आहे आणि मुळात फक्त पाण्याने हात धुतले म्हणजे ते स्वच्छ होतीलच असं नाही. तर त्यासाठी काही वेगळ्या पद्धती आहेत हात धुण्याच्या, होय काय? त्या मी आता तुम्हाला सांगणार आहे. हा, सांगा, 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 सांगा. सांगा. हातावर हात ठेवा. ऐक, बाई गं, देवा, त्या. आपापल्या हातावर हात ठेवा. आपापल्या हातावर आपापल्या हातावर हात ठेवा. जा. मग काय मजा आहे. आपला असं ठेवायचं. असा हात ठेवा. ठेवलेला आहे. ठेवलात? होय, ठेवलेला तर हा काय. आता हात कसे धुवायचे ते मी सांगते. जा. असे असे घासायचे. हा. या बोटाच्या भेगांमध्ये सुद्धा घाण असते, ती अशी साफ करायची. हा. अशी. मग उलट्या हाताने पुन्हा इकडनं साफ करायची. कळतंय? अच्छा. बाई हे करत राहा, बघायला मजा येते. चिकू सांगतायत तेवढं ऐक, नाही घासतायत त्यावर लक्ष नको देऊ. ते मासा असा बघितला होता ना लहानपणी, तर आठवला मला यांच्याकडे बघून. असाच असतो ना. असे हात 20 सेकंद धुवायचे म्हणजे ते स्वच्छ होतात. म्हणजे 20 सेकंद पूर्ण झालेले कसं कळणार? हा, 20 सेकंद बरोबर. शाबास, चांगला प्रश्न आहे. चांगलं, मस्त रे 20 सेकंद आपण एखादं गाणं म्हणू शकतो. म्हणजे पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. तुझ्या पिंग्यानं मला भुलवली रात, जागवली पोरी पिंगा. पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा ग पोरी, पिंगा. अरे वा, वा. झाले. अशा पद्धतीने 20 सेकंद हात धुवून झाले. वा छान. कळलं? आम्हाला हे येत नसेल तर तुम्हाला हे येत नसेल तर मग तुमच्या आवडीचं गाणं म्हणा. हा चालेल. हा माझ्या आवडीची ती आहे काठीने गोंगड. अरे वा वा वा. ह्याच्या आईला पण ती गाणं लागा 20 सेकंदाच्या पुढेच सुरू होते. शिरप्या 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 ओके. हो, हो, हो. असं आहे ते कळला मला सुरुवातीला. प्रॉब्लेम कळला. मग 20 सेकंदाच्या पुढे म्हणा. नाही तर गाणं बदला. फालतू प्रश्न आहे ते. बाईनू हा. वहिनी भाजी गर्ग वाटाण्याची, लाल लाल टामोट्याची, ह्याची 20 सेकंद कुठे संपतात? मला नाही माहिती हे गाणं, मी नाही सांगू शकत. हाय माझं फेवरेट आहे. काय आहे? बोला, हा, बोला. तुझा का पापलेट बारीक आहे, हात लावताच बॉट भस्कन जाय. याची 20 सेकंद कुठं होतात? म्हणजे मला एकदा कळली ना की मी जोरदार हात धुवेन.
मुळात असं गाणं आहे? हो, गाणं आहे म्हणून दाखव रे. नाही नाही, नको नको गाणं म्हणू नका. बाई नो ते कितने आदमी ते ह्याची 20 सेकंद कधी संपतात ते सांगा ना. अरे हा डायलॉग आहे, हे गाणंही नाहीये. गाणं आहे. हे काय फालतू प्रश्न विचारतायत मला? मी काय शिकवायला आले या गावामध्ये? एकही गोष्ट तुम्हाला कळत नाहीये. मी काय सांगते, मला थांबायचं नाही इकडे. मी ऐका, माझ्या सरांना ऐका, कळवते. ऐका, ऐका, आमच्या गावात ऐका, काही होऊ शकत नाही. आज स्वच्छ Trademark धुवायचं आम्हाला किती माहिती तर करू काय द्या. गरज आहे? झालाय सर. 20 सेकंद धुवायच्या आत. मास्तरांनो बाई चिडल्या, आता गावाच्या आरोग्याचं काय? तुम्ही असेच मरा, या गावात सुधारणा होणे नाही. निघा. नेहमीप्रमाणे भन्नाट अशी ग्रामसभा. मस्त सई. प्रिया तू खूप छान दिसतेस आणि फार मजा आली प्लॅटॉनिक. आज तुमचा परफॉर्मन्स तुमच्या शर्ट सारखाच गुलाबी होता. मला तुला रिक्वेस्ट करायची होती प्रभाकर, की तू अशा जेव्हा स्किट्स असतील, जेव्हा तुला फ्लर्ट करायचं असेल किंवा तेव्हा तू पांढरा शर्ट घालून येत जा, तू आपोआप गुलाबी होईल. गुलाबी परफॉर्मन्स होता, मजा आली. आणि म्हणजे ग्रामसभा म्हटल्यावर काय होणार आहे आम्हाला माहीत असतं, पण आज काय विषय आहे, आज काय नवीन, यासाठी आम्ही आतुरलेले असतो. आणि ती जी उत्सुकता बिल्ड होते त्याला तुम्ही कायम न्याय देताय. मजा आली गाईज. धन्यवाद हासेगावकरांनो. मंडळी, कधी कधी अत्यंत ओळखीच्या माणसाशी अनोळखी होऊन गप्पा मारल्या तर काय होईल? नाही, घडायला तर खूप काही घडू शकतं, पण त्यामुळे विरोधाचे फटाके मात्र नक्कीच फुटतील. ही गंमत दाखवायला आपल्या समोर येत आहेत विरोधाची डबल डेकर प्रसाद खांडेकर आणि जिच्या मॅट डेसला नाही ठाव अशी नम्रता संभेरा. काय बोलतोस? अरे काय पृथ्वी यार, तुम्हाला किती वेळा सांगितलंय नाही झेपत तर नका करू 2-2 गर्लफ्रेंड. इथे अफेअर्स मध्ये पकडलं जातं, लग्न झाल्यावर कसं कराल? नाही ए प्लीज मला नको बोलूस. आता मी पण तुमच्यासारखं फेसबुकवर ऍक्टिव्ह आहे सध्या. लागली एक प्रिया 36 नावाची. हा नाही रे, अजून आता फक्त चॅटिंग सुरू आहे, का बोललो नाही अजून. भेटणं तो दूर राहिलं. अरे कसा भेटू कसा? ही सुट्टीच्या दिवशी पण कुठे जायला मागत नाही. भेटू मागच्या आठवड्यात जबरदस्तीने माहेरी सोडून आलो, दुपारी परत आली. माहितीये? नाही मी नाही माझ्या बायकोशिवाय राहू शकत कुठे. नाही बाबा, बघ सुट्टी असली तरी मला बायकोसोबतच तो दिवस घालवायचा. दॅट्स इट. मला नाही माहिती, तुम्ही जाऊन या. हा बाय बाय बाय. हो मी सांगतो तुला, ते एका बॉसने दुसऱ्या बॉसला पकडलंय, सांगतो तुला. हो बाय बाय. काय झालं? काय कोणी अगं काय पकडलं? नाही काय नाही. बरं ऐका हा. ना, आमच्या मैत्रिणींचं असं ठरतंय, जरा म्हटलं जरा बाहेरचं काहीतरी प्लॅन करूया, काहीतरी फिरायला जाऊया वगैरे. कधी आज जाते? हा प्लॅन ठरतोय आमचा. अच्छा आज जातेस का? हा. बरं. हे काय केलं आता? काहीच नाही. हे तिथं करून उड्या कशाला मारल्या? कोणी? चेखळलात काय उड्या? आता नाही तुम्ही इथं. अरे अंग मोडून आलं तर असं केलं. अच्छा. बसून- बरं वाटत नाही का? नाही, I'm मसाज okay. करून देऊ का? तू बाहेर जातेस का? हो म्हटलं जरा बाहेर जाऊन ये. अहो काय झालं, खूप दिवस झाले आम्ही मैत्रिणी भेटलोच नाहीये. नाही. आणि रेश्मा आणि पिंकी म्हणत होत्या की आपण जरा भेटूया. बरं चालेल ना? हा म्हणजे मी म्हटलं सुट्टी आहे, जरा एकत्र दिवस घालवला असतं, पण ठीक आहे, तुझा हरकत नाही. जाऊ ना? येस किती गोड आहात अरे तुम्ही. इट्स ओके या मैत्रिणींना भेटलं पाहिजे. हा म्हणजे नसेल तुम्ही नाही म्हणत असाल तर मग मी नाही जात. नाही वेडी आहेस का? गेलं पाहिजे. आपण का रोज भेटतो, आज मैत्रिणींना भेट. गोड आहोत हो तुम्ही. अरे ठीक आहे. येते आम्ही आवरते जरा काहीतरी जीन्स वगैरे घालते. घालू ना? चालेल हा, ना? घाल ना, jeans आले घाल. आले. इतके दिवस चान्स शोधतोय, आज प्रियाला भेटायला मिळणार. मेसेज करतो. हॅलो प्रिया 36, जेवण झालं का? कशी आहेस? बदाम 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 बदाम. आज माझी बायको बाहेर जाते,
तर आपण भेटायचं का? रिप्लाय फास्ट. वेटिंग. मंदा अगं तुझा फोन वाजतो, मेसेज करतोय बघ कोणतरी. आले 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 अरे हा ते लोकेशन आमचं अजून ठरलं नाहीये ना. हा. रेश्मा मेसेज करत असेल. आलेच आम्ही. मंदा जा व्यवस्थित जा. हा प्लीज रिप्लाय फास्ट. वेटिंग डेस्परेटली. युअर मेंटेंट हंक यश. काय भोळा आहे ना माझा नवरा. मला मंद म्हणतोय. त्याला अजून हे माहितीच नाहीये की गेले 1 महिना झाले फेसबुकवर फेक अकाउंट प्रिया 36 या नावाने मीच त्याच्याशी चॅट करते. काय करू माझ्या भोळ्या नवऱ्याचं. बघ काय मेसेज केलेत. हॅलो प्रिया 36, जेवण झालं का. किती टिपिकल आहे माझा नवरा. रिप्लाय करणार. आज बायको घरी नाहीये, आपण भेटूया का. आय कांट कंट्रोल. इतकं खालच्या लेवलला गेलाय माझा नवरा. इतकं चीप. आय हॅव टू कंट्रोल. आता दाखवते मी याला माझी मज्जा. हॅलो हनी, व्हॉट अ गुड न्यूज. मला पण भेटायचंय. किती वाजता भेटूया. किती वा 1 सेकंड. मंदा हा बोला ना. किती वाजता जाणार आहेस तू. 5 वाजता जाईन कदाचित. ओके, आपण 6 वाजता भेटूया. 6 वाजता पण जाऊ शकते. अरे नको, आपण 7 वाजता भेटूया. नाही 5 वाजता जाईन. अरे यार एकदा ठरव ना तू. काय ते 5 वाजता जाईन. 5 फायनल आहे. हो. इथे हे होत आहे. काय होतंय. काय नाही 5 वाजता फायनल आहे ना. हो. ओके, आपण 6 वाजताच भेटूया फायनल. मी ऍड्रेस पाठवला आहे. अहो ऐका ना. अहो आमचं कॅन्सल होत आहे. कॅन्सल होत आहे. रेश्माचा नवरा म्हणतोय की मी घरी नाहीये आणि नेमकी तू चाललीयस, तर असं करू नकोस. घरचं मग सगळं आवरावं पण लागेल ना. मग ती म्हणते की मी नाही येत परत, मग तो बोंबा मारेल म्हणून मग मी कॅन्सल करतोय बाहेर जाणं. याला काय अर्थ आहे. जायला पाहिजे तुम्ही. का कॅन्सल का. जायला पाहिजे तू. चिडताय कशाला तू. 1 मिनिट बसा. कोण चिड. मी नाही चिडत. मी चिडताय कशाला. मी नाही चिडत आहे. बरे आहात ना. मी नॉर्मल आहे. नॉर्मल आहे. खूप नॉर्मल आहात तुम्ही. मी नॉर्मल आहे. एवढं नॉर्मल नका. मला काही दुसरा प्लॅन आहे का तुमचा. काही कोणाचा. तुमचा काही दुसरा प्लॅन आहे का. माझा नाही. माझा कसला प्लॅन. मी अरे घरी मी झोपणार आहे. माझा कसला प्लॅन. म्हटलं जाताय तर आपलं मैत्रिणी भेटला असतात, बाहेरची हवा खाल्ली म्हणून कॅन्सल करू नका. नाही पण आता तिचा नवरा म्हणलाय जाऊ नको, तर ती काय करणार ना. ती नाहीच म्हणली. आईचा नवऱ्याच्या हा? नाही हरकत नाही. मी कळवते बाकीच्या मैत्रिणींना. हो कळव. इथे बसून कळवतेस. हा. हरकत नाही. का हो. काय नाही मी पण कळवतो मग. काय नाही मी आपला पडतो जरा आराम करतो. काय मी पाठ चेपून देऊ का तुमची. नाही मग ओके आहात ना तुम्ही. मी ओके. मी नॉर्मल. इथून कळ. मग ठीक आहे ना. बसा ना बाहेर. तू इथून कळव. हरकत नाही. मी इथे रे. तू ठरव कुठे जायचं. आपलं घर आहे, आपण कुठेही राहू शकतो. नाही बरोबर. तुम्ही ओके आहात ना. मी ओके. या बाहेर. हा मी आहे. मी आहे. तू कळव ना. बाकीच्या मैत्रिणी कळव. बघ हे कर. हॅलो प्रिया आहेस का. हॅलो प्लीज रिप्लाय. आज नाही जमणार. प्लीज प्रिया रिप्लाय. माझी बायको बाहेर जात नाहीये. हॅलो. कसे असालो तुम्ही. डॉट. मला सध्या एक मेसेज करत नाही. या Hello. टवळीला किती मेसेज करताय तुम्ही. नाही करणार मी रिप्लाय. बसा बोंबलत. अरे
तू बघूनही रिप्लाय करत नाही आहेस. हॅलो डॉट 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 डॉट. बोल हनी. हा आला रिप्लाय. सॉरी प्रिया, आय एम सो सॉरी. ही बघ ना माशी शिंकली. माशी? मी माशी? माशी कसली? पाल आहे मेली पाल. पाले मेली आयुष. आपल्या दोघांच्या कबाब मध्ये हड्डी आहे. हनी बोल ना. मग आता मी प्लॅन चेंज करते. MH मॉलला जाते खरेदी करायला. ओके बाबू. तू किती समजूतदार आहेस. माझी बायको पण तुझ्यासारखी असती तर किती बरं झालं असतं. तू माझ्या आयुष्यात का नाही आलीस. तू माझ्या आयुष्यात का? हनीन. हानीन हानीन हानीन. टायपो मिस्टेक. ओ हो. इट्स हनी. हा जा एन्जॉय युअर डे. भेटू नंतर. ओके हनी. बाय. बाय. आजचा पण चान्स गेला मी यार. पाल काय भेटलो असतो. आता मस्त दाखवते. होतं. हे काय ना माझ्या आयुष्यात आली. ऐका ना, आमचं ऍडजस्ट होत आहे. आम्ही जातोय फिरायला. हा म्हणजे रेशमाचा नवरा म्हणला उगाच माझ्यामुळे नको ना ग प्लॅन चेंज करूस तू. तुम्ही मैत्रिणी तुमचं ठरलंय तर तुम्ही जा फिरायला. सो आम्ही जातोय फिरायला. चल गे ह्याला काय अर्थ नाही. हड ह्याला काय अर्थ आहे. इथे किती बदलावं लागतं. इथे अंगठे दुखायला लागतात यार. काय काय दुखत? अंगठे का दुखतात? आ काय बदलायला लागतं? अंगठे का दुखतात? आता तू बोलते मी 5 वाजता जाऊ, मी बोलतो ओके. मग तू बोलते मी 6 वाजता जाऊ, बोलतो ओके. दुखायला लागतात यार अंगठे. किती वाजता करायचं? ओके. हा. करून तुमचे अंगठे दुखतात. मग बर दाबून देऊ का? नाही एवढं काय नाही हे. तू मग जाता हे ठरलंय. हा. हे फायनल आहे. लॉक करूया. ओके. हॅलो प्रिया. हो. काय धडपडतंय? मला लागला हनुवटीला. काय काय फुटला असेल तो. बघू नाही मोबाईल नाही बघू. कुठे. फुटला. अरे बघू. हे शॉकप्रूफ आहे तो. किती हप्ता काय होत नाही तो. आ चॅट करताय का कोणाशी? कोण? तुम्ही चॅट करताय का? मी कामाचं आहे का काही? हे आपलं काय आमच्या ऑफिसचा व्हॉट्सअप ग्रुप आहे ना. ऑफिसचं काम चालू? हा ते कॉन्फरन्स आहे. चॅटिंग नाही करत? चॅटिंग ते ग्रुपवर हे चाललंय डिस्कशन चाललं. नोट्स काढतो. वर्कलोड असेल ना? हो खूप. अरे बाप रे खूप वर्कलोड आहे. तुझं तर तयारी करायची. कर कर तयारी कर. हॅलो प्रिया, आपण भेटू शकतो. माझी बायको जाते बाहेर. आपण आज नको भेटूया. मी तुझ्या बायकोमुळे प्लॅन चेंज करणार नाही. असं नको ना करू. आता होतंय ना ऍडजस्ट. नो मीन्स नो. बाबू प्लीज ना. नो मीन्स नो. हार्ट हार्ट हार्ट. बाबू प्लीज हा चान्स परत मिळणार नाही. भेटूया ना. केवढे हृदय पाठवले त्या माणसाने. माझ्याशी अजिबात असं वागत नाही आणि बाकीच्या पोरींशी कसं वागतो. प्लीज भेटूया ना. नो मीन्स नो. तुझ्यामुळे झालं सगळं. काय माझ्यामुळे
झालं? राऊत तुझ्यामुळे झालाय. बॉसला काही सांगतो का याच्या बघ ना प्रॉब्लेम झाला इकडे काय ऑफिस मध्ये. हे एवढं काय प्रॉब्लेम झाला ओरडायला? राऊत ग बॉसला आधी गेला असतं तर काय ठरलेलं ते तसं वागायचं ना. प्लीज ना बाबू, माझी बायको आहे तशी काय करू. तुझी बायको खूप त्रास देते करे तुला? त्रास डोक्याला ताप झालाय ताप. माझं हिच्याशी लग्न झालं नसतं तर किती बरं झालं असतं. तू असतीस आयुष्यात तर किती छान झालं असतं. हनी, तुझी बायको खूप सुंदर दिसते रे. पण हा 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 लोल मस्त जोक केलास. माझ्या बायकोचं नाक पाहिलंयस का? अर्नॉल्डच्या आर्म्सवर जसे 2 गोळे असतात तसे बायकोच्या नाकावर आहेत. साईडने पाहिलं तर ओठांच्या वर स्पीड ब्रेकर लावलाय असं वाटतं. एकदा प्रत्यक्ष मारलं का? अहो, तो एक मच्छर आला होता ना, तो उडत उडत तुमच्याकडे आला म्हणून मी असं एक मिनिट. राहू दे. मेला वाटतं. मेला कर काम करत. हा मी ते ग्रुपवर चालू आहे. आपण नक्की भेटू. ओके हनी. हनी, मला आता तुला प्रत्यक्षात पाहायचंय. मी पण डेस्परेट झालोय तुला लाईव्ह बघायला. रोजचा हा घरचा कंटाळवाना थोबडा बघून कंटाळा आलाय. हनी, मी तुला आत्ता व्हिडिओ कॉल करते. नाही थांब 1 सेकंड होल्ड कर. वेट. प्रिया मंदा. काय म्हणाला? मंदा. त्याच्या आधी काय म्हणाला? मंदा. प्रिया कोणाला म्हणालात? कोणाला? प्रिया म्हणालात ना. प्रिय मंदा असं म्हटलं. प्रेम आलं ना तुझ्यावर आज. ऐक ना, खूप वेळ झाली एकाच जागी बसलीस. जा. कुठे? अगं एकाच जागी खूप वेळ बसलं ना जाड व्हायला तुमचं होतं. बघा, तुमचं पोट पुढे आले ते बघा. नाही, मी बरोबर. फिट आहे, तुम्हाला गरज आहे, तुम्ही फिरा. मी उठलं पाहिजे. करेक्ट आहे, मी उठलं पाहिजे. तू बस, मी उठतो. तुझं काय? माझं काय नाही, मी बसले इथे. बसते मी इथे. तू बस. नाही तू बस, मग मी आता जातो. पण आता परत नाही हा, इथेच थांब. हा काय बाहेर तू बस यार एका ठिकाणी. सरकार का काय बदलावं लागतं इथे. काय करावं लागतं? हे करावं लागतं. काय बदलावं लागतं? व्यायामाच्या स्टेप्स बदलावे लागतात यार मला. एवढं फिट आहे तुम्ही. म्हणजे- एवढं करता, एवढं स्ट्रेचिंग करता. बस इथे. कामच. बस इथे. मी पण बसतो इथे. बस इथे. थांब, मी जरा आलो बाहेर, पटकन जाऊन आलो. प्रिया. हॅलो प्रिया 36. तू व्हिडिओ का ऑफ केलाय? हे बरं आहे, तू मला बघणार, मी तुला नाही बघणार.
मला पण बघायचंय. बाबू प्लीज ना गुंडू व्हिडिओ ऑन कर ना मला. अरे ए प्रिया, तुझ्या व्हिडिओ मध्ये माझंच घर दिसतंय. अरे माझी बायको पण दिसते ही काय. अरे बाय, मी पण दिसतोय हा काय. कट कर, कट झाले. गम्मत गम्मत कसं फसवलं. गम्मत गम अशा किती मुलींशी करता चॅटिंग? कुठलं? कोण कोण आहेत सांगा मला. काय? प्रिया 32 असेल कोणतरी, जुली 52 वगैरे है ना. नाही 52 नाही 36 आतलं. बघा. तसं नाही. मला या घरात राहायचंच नाहीये, मला डिवोर्स घ्यायचा. प्रिया, I am sorry, प्रिया. त्या प्रियाला ना उभी कापीन मी. अगं तूच आहेस ना ती प्रिया. मला कापीन मी, स्वतःला मारून घेणार. क्या बात, भन्नाट कॉन्सेप्ट आणि परफॉर्मन्स सुद्धा मस्त. प्रसाद दा, मला एक विचारायला आवडेल तुला की लेखकांना अनेक अनुभव येत असतात आणि मग त्याच्यावरून त्यांना कॉन्सेप्ट सुचत असतात. तर हा स्वानुभव आहे का? उत्तम होता विषय. आणि तुम्हाला दोघांना बघणं आणि विशेष करून अशा प्रकारच्या अशा जॉनरच्या स्किटमध्ये ही नेहमीच पर्वणी असते. फार मजा आली. तुमच्या दोघांचं टायमिंग, इव्हेंट टेक, तुझी जी तळमळ चालू होती जी सोफ्यावरची, ती फार मस्त मजा आली. नमा फॅन्टॅस्टिक. सई, मस्त होता परफॉर्मन्स. मला असं वाटतं या स्किट नंतर खूप बायका आपल्या नवऱ्यांचे फोन चेक करणार आहेत. त्यामुळे सगळ्या पुरुषांनी मनाची तयारी ठेवावी. हा खूप रिलेट होणारा विषय होता आणि मनात ज्या उकळ्या फुटत होत्या माझ्या भावाच्या, तसं मी त्याला कधीच बघितलेलं नाहीये. आज बघायला मिळालं आणि आनंदही झाला. या मजा आली. मंडळी, जन्म मृत्यूच्या चक्राला बसणार आहे पुनर्जन्माचा गिअर. त्यामुळे विनोदाची गाडी भरधाव धावेल हे मात्र नक्की. यासाठी टाळ्यांच्या गजरात स्वागत करूया आपल्या अतरंगी हास्यवीरांचं. काय लबाड. आईकडे जा, आईकडे घ्या घ्या घ्या. सावकाश सावकाश. हा हा, सुदृढ आहे तुमचं बाळ. आणि तुम्हाला काही लागलं तर मला सांगा. मला झोप लागली तर आई झालात ना तुम्ही, बाळ झालं ना, मग आता तसे वागा. फालतूपणा बंद करा, माकडचाळे बंद करा. आता सिरियस व्हा. माझ्या घरचे त्यांना पण सांगा. आजी आजोबा झालेत की नाही ते, त्यांना पण म्हणा थोडं सिरियस व्हा आता. नाही तसं नाही, माझ्या घरचे आले असतील ना मला बाळाला भेटायला. हो ते आलेत खरं. सिरियस नर्स होण्याची वेळ माझ्यावर आली आहे खरं तर. आता आले, बोलवते त्यांना. चेतना कराडचे नातेवाईक, बाळ ते आता चालत चालत खेळायला गेलं असेल. काय बोलताय अहो, बाळ कुठे असणार? आत्ता झालेलं बाळ आईच्या मांडीवर. कसलं गोड दिसतंय, एकदम चेंडवा सारखंच वाटतंय. दुसरं कोण आलं तर चेंडू म्हणूनच घेईल खेळाय. हो काय काय बोलताय? चेंडू सारखं दिसतंय बाळ. सावकाश, नवजात बालक येते, त्याला त्रास होईल, इन्फेक्शन होईल. आहो आहो, हे बघा असे मुके घेऊ नका बाळाचे. मग आईची घेऊ का? त्यांना चालणार असेल तर खुशाल घ्या. एक एक माणसं असतात ना. विचारताय हो. गमत केली. लई लई गोड आहे बया. काय पण बोला, खरात घराण्याचं तेज आहे. नाही हो, डेभट घराण्याचं रुपडं घेतलंय अगदी. हो ना. हो, डेवट काय आहे? डे भट घराण्याचं रुपडं घेतलंय. आमच्या घराण्यात सगळ्यांचं नाक असंच आहे चपट. दादा चेतू, चेतू दादासाहेब आलेत ग तुझ्या पोटी. दादासाहेब आलेत तुझ्या पोटी जन्माला चेतू. दादासाहेब अहो सकाळी जेवून गेले ना ते बघून, आता परत कुठं पोटात येणार आहेत? अहो नाही, सकाळी आले ते आप्पा काका होते. दादासाहेब म्हणजे माझे आजोबा आठवड्यापूर्वी गेले नाही का? दादासाहेबच आलेत खरं. ते बघ
दादासाहेब ओ दादासाहेब मान फिरवली दादासाहेबांनी. ये बाबू तुला सांगतेय काय बायजाबाई चाललीये जन्माला. बायजाबाई आपली कोण बायजाबाई? माझी सासूबाई. आय अरे ती म्हातारी आली असती तर का पुरगी झाली नसती होय मग. अरे तसं काही नसतं. काय माणसाचा एकदा आत्मा झाला ना मग काही नसतं. मग आपल्या घरानं ती एंट्री घ्यायला ना माणसाच्या कुठल्या पण शरीरात घुसते ते. काय सांगते मग? अयो बघ ना बायजाबाई सारखंच दिसते. शिम बायजाबाईच दिसते ग. बायजाबाई पण असं चालाय बोलाय हुडदुंगाच होता. एकदम मर्दच दिसायचा आणि आवाज तसा घोगरा होता. सासरे तर माझे तिने आवाज दिला की आलो तात्या असं म्हणायचे. बायजा तात्या बायजा ताईच कसं हसतय बघ बायजाबाई. नाही हसत नाहीयेत, असं करताय. नाही पण हे दादासाहेबच आहेत. दादासाहेब असते तर तुमच्या घरात जन्माला आले असते, आमच्या घरात कायला जन्माला आले असते. मग आई आता मला भाऊ बहीण कोणीच नाहीये, मग माझ्याच पोटी जन्माला येणार ना आपल्या घराण्यात. मग तू तुझ्या आई बाबाच्या पोटी आले असते जन्माला. काय या वयात तर मग आणि काय झालं? वयाचं काय नसतं, आत्म्याच्या मनात आलं ना मग होतंय सगळं. आत्म्यावर असते. हो काय सांगते बाळ आपल्याला वाटतंय म्हणून बाळ होत नसतं, आत्म्याला वाटतं म्हणून होत असतं ते. आपलं काय बाबा, आता आपलं आयुष्य असं चालत राहत असतं. आपण काही नसतं करत. आय हा म्हणजे मी तुमच्या पुढे जन्माला आलो ती आत्म्यामुळे आलोय. तर मग आणि हाय का लागा म्हणजे चेतून मी जे हानिमूनला गेलो होतो ते आमची हाऊस नव्हती, आत्म्याचं होतं होय सगळं. सगळे बघ ना चेते लगा हे आत्म्याच आहे एवढूस. पण हे बघ ना डिट्टे एकदम बाईजाबाईच दिसते बघ. नाही दादासाहेबच दिसत आहेत अगदी. बाईजाबाई दिसते म्हणतात. ओरडू नका ना दादासाहेब, रडू नका शांत व्हा, किती आवाज करताय तुम्ही? नाही दादासाहेब ओ दादासाहेब ओ दादासाहेब ओ दिली बघ दात बघ. अयो दात नाही, दादासाहेबांना पण दात नव्हते जाताना. हे दादासाहेबच आहेत. तुम्ही काय येडे आहे का हो जरा? आहो दादासाहेबांचे दात गेली होती, ह्याची अजून यायची ती. नाही तर काय पण काय बोलताय तुम्ही लगा? चावक दादासाहेब आई सारखं तुमचं दादासाहेब दादासाहेब दादासाहेब. एक मिनिट आता ना होऊ अरे, जाऊ दे ना यार तू. तुम्ही तिथं जावा. काय? मी ही तो उभी राहते. आई, कुणाकडे बघते बघ गबस. आधी ठेव बाळाला. जाऊ दे. चेतना खरात. बाळाला नाही एक मिनिट मॅडम ठेवलंय. कुणाकडे बघते चेतना बाळाला? खरात. माझ्याकडेच बघणार बघा. अरे, जाऊ दे ना. नाही थांब दादासाहेब ओ दादासाहेब बाईजाबाई वा बाईजाबाई म्याव बाईजाबाई दादासाहेब दादासाहेब बघते ना माझ्याकडे माझ्याकडे बघते. वा बाई नमस्कार बाईजाबाई. दादासाहेब बघते का माझ्याकडे? बया बाळ यांच्याकडे बघते. नर्स म्हणजे बापावरच गेले वाटतं बाळ. काय येडे आहेस होय? मी काय असं कुठल्या बायकांकडे बघतोय? एक मिनिट, कुठल्याही बाईकडे म्हणजे काय म्हणायचं तुम्हाला? नाही तसं नाही, म्हणजे तुम्ही सुंदर आहे त्यामुळे काय सुरतोय तेव्हा. म्हणजे सुंदर असलं की कसं नजर जातेच हो, काय बी करा. म्हणजे इकडे बघायचा प्रयत्न केला तरी वाईट जातीच नजर तिकडे. नाही पण आता तुम्ही कसं नर्स आहे ना त्याच्यामुळं. तुम्ही सिस्टर म्हणा, सिस्टर. त्यानं काय होणार आहे तो? नाही बाळाला जरा माझ्याकडे द्या. सिस्टरनं काय होत नसतं तसलं सांगू नको. माझी 2 दोस्त आहेत ती, त्यांनी तर सिस्टर बरोबरच लग्न केली ती सांगती. एक पॅथॉलॉजी मध्ये कामाला आहे आणि एक तर ऍडमिट झाला होता. सिस्टरने इंजेक्शन दिलं, तिथंच प्रेमात पडला. कुणाकडे बघते अगं? नाही मी सांगते ते वरती ना छताकडे बघतय. छता कारण तुमच्याकडे मदन चिकना आलाय. कोण मदन चिकना? सांगते काल रात्री ना एक गुंड ऍडमिट झाला होता वरच्या मजल्यावर. आज सकाळी तो गेला. हो तर ना त्याचे गुंड मित्र रडतायत. ते पण वाटच बघतात आमचा भाई आज कोणाच्या पोटी जन्माला येतोय. तर आत्ता माझ्या लक्षात आलंय हा वरती छताकडे बघतोय तुमचं बाळ म्हणजे तुमच्या पोटी मदन चिकना जन्माला आलाय.
मुस्कडी, एक मधन्या. मिनिट थांबा. मदनची कसे किल्ली वागताय तुम्ही? ही काय पद्धत आहे का वागण्याची? बाळ आत्ता जन्माला आलंय, ते कोण आहे, ते कोणासारखं दिसतंय, हे सगळं जुळवण्याची काय घाई लागली आहे तुम्हाला? मुळात बाळ जन्माला आल्यानंतर ते कोणासारखंच दिसत नसतं. या हॉस्पिटलमधली 3 बाळं बाजूबाजूला ठेवली आणि आईला सांगितलं ओळख, तर आपलं बाळ कुठलं हे स्वतः त्या आईलाही ओळखता येणार नाहीये. बाळ जन्माला आलंय तर त्याला माया लावावी, जीव लावावा. घराण्याची आणि पूर्वजांची लेबलं कसली लावताय? ही शेवटची वॉर्निंग आहे. पुन्हा जर का आवाज आला तर मी तुम्हाला हकलवून लावेन. नाही करणार नाही मी नाही बोलत. पण शिवणी दादासाहेबांचीच आहे. नाही बाई सारखीच दिसते. नाही दादासाहेब म्हटल्यावर कसं एक बाजूने हसून दाखवतो बाळ. नाही बाबा बाई म्हटलं की कसं वर बघतोय बघ. दादासाहेब हात हलवला. दादासाहेब बाई हो दादासाहेब तीच लावलंय परत अरे पण ते बाई सारखं तुम्ही दादासाहेब समजावून तुम्ही ऐकणारच नाही यात. निघा आत्ताच्या आत्ता निघा इकडनं. निघा मॅडम, नाही, निघा. अहो, पण ते तुमची बाई- वेळ संपली आहे. निघा. वा 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 वा, कहर कॉन्सेप्ट होती आणि परफॉर्मन्स सुद्धा. वा प्रसाद दा. वा फार सुंदर, फार सुंदर. एक अत्यंत चांगला मेसेज दिलास रसिका शेवटी तू, जो फार महत्त्वाचा आहे. म्हणजे कुणाचं काय त्याच्यात आल्यापेक्षा त्याला ते आत्ता जन्माला आलं आणि त्याचं त्याला जगू द्या, हा फार उत्तम थॉट होता. आणि कॅरेक्टरायझेशन्स खूप मस्त होती. वनिता, ईशा, सावत्या, चेतना सगळ्यांचीच फार ब्रिलियंटली परफॉर्म केलं. उत्तम.